नेहमी पाहुणे आले ना की काय पदार्थ नाविन्यपूर्ण करायचा हा आपल्याला प्रश्न पडतो. तुम्हाला बुंदी रबडी हा पदार्थ माहिती आहे का हो? चला तर आज बुंदी रबडी कसा करायचा ते बघूयात. तो पदार्थ बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. आता बुंदीच्या लाडूचा आपण झटपट स्वीट डिश करणार आहोत. त्याच्याकरता हे बुंदीचे लाडू आहेत आपल्याकडे आणि झटपट रबडी करण्याकरता हा पनीरचा छोटा तुकडा आहे, वेलची पावडर, थोडेसे काजू, हे ब्रेड क्रम्स आहेत, दूध आहे आणि साखर आहे. या साखरेमध्ये आपण एक 4-5 चमचे घालून त्याचा पाक करून घेणार आहोत आणि पनीर, वेलदोड्याची पूड, काजू आणि ब्रेड क्रम्स आणि थोडंसं दूध एकत्र करणार आहोत आणि मिक्सरमधनं त्याची अगदी बारीक पेस्ट करणार आहोत. पण दूध मात्र सगळं वापरणार नाही आहे, यातलं अर्धच दूध आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. तर पहिल्यांदा आपण रबडी करून घेणार आहोत. आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आता आपण हे शिजवून घेऊयात, म्हणजे आपली झटपट रबडी तयार झाली. त्याच्यात आपण आणखीन एक वाटीभर दूध घातलं आहे. आता आपल्याला रबडी ज्या पद्धतीने घट्ट पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण दुधाचं प्रमाण वाढवायचं. हे ना झटपट रबडीची एक रेसिपी तुम्हाला सांगितली. समजा ब्रेड क्रम्स जर घरात नसतील, एखादा ब्रेडचा तुकडा असेल तर तो घातला तरीसुद्धा चालू शकतं. खरं म्हणजे दुधाच्या रबडीची चव न्यारीच, परंतु एखाद्या वेळेला झटपट जर आपल्याला एखादा पदार्थ करायचा असेल आणि रबडी हवी असेल तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही रबडी करू शकता. म्हणून मी हा एक प्रकारच म्हणून तुम्हाला दाखवला आहे. पाहिजे आता घट्ट होत आलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम्सच्या ऐवजी जर पेढा असेल एखादा तो घातला तरी, एखादा दुसरा पेढा किंवा काजू कतली असेल ती घातली तरीसुद्धा चालू शकतं, आहे की नाही. घट्ट होत आले की नाही, एखादा काजूचा तुकडा राहिला तरीसुद्धा चालू शकतं. तर हे खूप घट्ट होईल म्हणून मी ह्याच्यामध्ये आणखीन दूध घालते. साधारण एक 1.5-2 वाटे आपण दूध घातलं. जशी रबडी घट्ट होत जाईल तसं आपण दुधाचं प्रमाण वाढवायचं. काजूमुळे सुद्धा या रबडीला घट्टपणा येतो. आता आपण 1 टेबलस्पून याच्यात साखर घातली. याच्यात आपण आता केशर म्हणा किंवा केशर सिरप, पिवळा रंग हे सुद्धा घालू शकतो. आज नेमकं केशर नाही आहे म्हणून मी घातलं नाही आहे की नाही. किती घट्ट झाली की नाही आपली रबडी. हे आता आपलं शिजलं आहे. गार झाल्यावर आणखीन घट्ट होईल. आता मी गॅस बंद करते. मी हे गॅसवरनं खाली उतरवते आणि आपण थोडासा पाक करून घेऊया. आता पाक करण्याकरता आपण अर्धी वाटी साखर घातली आहे आणि त्याच्यामध्ये एक 2-3 टेबलस्पून पाणी घातलं. आता हा पाक का बरं आपण करतो आहे, कारण आपण बुंदीचे लाडू आहेत की नाही आपल्याकडे आणि ते आपल्या घरामध्ये होते म्हणून मग आपण हा पदार्थ करतो आहे. आणि ते थोडेसे कोरडे झालेत म्हणून आपण त्याच्यावर घालायला पाक करतो आहे. जर आपण दुकानातनं ताजे बुंदीचे लाडू आणले तर ते एवढे कोरडे नसतात. अशा वेळेला पाक नाही केला तरीसुद्धा चालू शकतं. काय असतं, बऱ्याच वेळेला वेगळा काहीतरी पदार्थ करावा असा वाटतो. अगदी पार्टीलासुद्धा आपण असे बुंदीचे लाडू ह्या पद्धतीने जर आपण एखादा पदार्थ वेगळा केला तरी तो सगळ्यांना खूप आवडतो. आपल्याला 1 तारी 2 तारी असा पाक करायचा नाही आहे. साधारण चिकट पाक होईल आणि थोडासा पुढे जाईल असं आपल्याला पाक करायचा. आपली साखर विरघळली. आता मी गॅस थोडा मोठा करते. यातही थोडासा केशर घातला तर छान स्वाद येईल बरं का. मी मध्यंतरी गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवल्या होत्या, त्या मी ह्याच्यामध्ये थोड्याशा घालते. त्याने आपल्या पाकाला छान स्वाद येईल. थोडासा गुलकंद घातला तरी छान स्वाद येतो. दरवेळेला ना तोच तो पदार्थ देण्यापेक्षा त्याच्यात जर काही नाविन्य केलं तर तोच पदार्थ आपला छान लागतो. थोड्याशा पाकळ्या आपल्या शिजवून घेऊयात, कारण आपण वाळवलेल्या आहेत ना. त्याच्यात थोडेसे आपण बदाम भिजवून सालं काढून त्याच्या बारीक काप केले ते घालूयात. काय असतं, काही वेळेला एखादी गोष्ट घरात असते नसते, पण जे आहे त्याच्यात आपल्याला स्वयंपाक करता आला पाहिजे, पदार्थ करता आला पाहिजे. म्हणजे मग काय होतं की कुठली गोष्ट कमी आहे घरामध्ये ही समोरच्या माणसाला कळता कामा नये. आता हा आपला छान शाही पाक तयार झाला. ह्याच्यात थोडासा वेलदोड्याची पूड घातली
की झालं का. आता आपण फक्त आपले बुंदीचे लाडू आहेत की नाही ते बारीक करून घेऊयात आणि आपली शाही बुंदी रबडी सर्व करूया. आता आपण बुंदीचा चुरा करून घातला आहे, त्याच्यात आपण हा गुलाब पाकळ्या घातलेला पाक घालूयात. आता आपण जी मस्त रबडी केली ना झटपट ती ह्याच्यावर घालूयात. छान बदाम आणि पिस्त्याचे काप आणि थोडीशी आपली बुंदी आणि त्याच्यावर ही आपली एक गुलाबाची पाकळी. आपली बुंदी रबडीची डिश तयार. काही वेळेला घरात 2-3 बुंदीचे लाडू उरले तरीसुद्धा ही रेसिपी करता येते किंवा अचानक पाहुणे येणार असतील तर पटकन दुकानात जाऊन एक 3-4 बुंदीचे लाडू आणले तरीसुद्धा हा पदार्थ पटकन घरी करता येतो. आहे की नाही. सोपा आहे, झटपट आहे आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडेल असं आहे. नक्की करून बघा आणि असेच छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.